नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। पिंपळगाव हरेश्वर येथील नामांकित ग्रामविकास मंडळाचा अंतर्गत वाद आता चांगला चव्हाट्यावर आला आहे। संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील विद्यार्थ्यांचा विकास हा आहे, मात्र आता हा विषय दुय्यम ठरत चालला आहे। विद्यार्थी गुणवत्तापूर्वक शिक्षणापासून वंचित होत जाऊन पिढ्यानपिढ्या वाया जाण्याची भीती वाढत आहे। भयंकर त्यागातून आणि संघर्षातून निर्माण झालेली ऐतिहासिक संस्था मात्र नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे। संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे शाळेच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी संभ्रमात पडले आहे। नवीन सभासदांचा मुद्दा देखील उद्या दिनांक 20 जुलैला होणाऱ्या मासिक मीटिंगमध्ये वादाचा विषय ठरू शकतो, त्यामुळे या मीटिंगवर ग्रामस्थांचे विशेष लक्ष आहे। सध्या ज्येष्ठता सेवानुसार पर्यवेक्षक या पदासाठी होत असलेला हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचला आहे। त्याबद्दल संचालक डॉक्टर शांतीलालजी तेली यांनी दिलेली माहिती। शांतीलाल गेंदीलाल तेली, संचालक ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर, जे आता साहेबांनी टाकलेलं आहे व्हॉट्सअपवरती वगैरे GR वगैरे ते टाकलेलं आहे किंवा त्यांनी सेवाज्येष्ठता यादी टाकलेली आहे, त्याबद्दल मी खुलासा देतो। सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की सोळंके मॅडम यांनी ज्या अध्यक्षांनी तथाकथित अध्यक्षांनी पोलीस स्टेशनला पाठवले होते, त्या ठिकाणी मॅडम गेल्यानंतर मॅडमला त्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला। मॅडमनी ती समज घेतली नाही। उलट मॅडम हे आहे तथाकथित अध्यक्ष व संबंधित यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेली आहे, तक्रार दिलेली आहे काळे साहेबांच्या वेळेलाच। आणि हे म्हणतात किंवा त्यांनी समज दिली, समजचा काही प्रश्नच येत नाही। तसंच मॅडम यांनी ऑनलाईन सुद्धा कंप्लेंट दाखल केलेल्या आहेत ह्या सगळ्यांच्या विरोधात। त्यांची चौकशी लवकरच होईल, त्याच्यामुळे हे त्यांचं म्हणणं खोटं आहे। दुसरं, ज्या वेळेला हा GR होता 24 मार्च 23 रोजी हा GR आला होता, त्यावेळेला GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की बा यांना BA झाल्यानंतर यांना अपग्रेड द्यायचं, पण प्रमोशनमध्ये नाही, फक्त वेतन श्रेणी त्यांना BEdची लागू करायची असं होतं। तसेच ह्या GRला 14/2/24 रोजी ह्या GRच्या विरोधात BA BEd शिक्षक हे कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्यावर हा अन्याय होत आहे। त्यानुसार BEd शिक्षकांचं म्हणणं कोर्टाने मान्य करून त्या GRला स्थगिती दिली आणि ती स्थगिती दिल्यानंतर 14/2/24 या तारखेला शिक्षणाधिकारी आपल्या कुवर मॅडम होत्या, त्यांनी तो GR रद्द केला। त्याप्रमाणे तो GR रद्द झालेला आहे। तसेच हा GR रद्द झाला 14/2/24 रोजी आणि यांनी ठराव केला, या तथाकथित अध्यक्ष यांनी जाधव सर यांचा ठराव केला ऑगस्टमध्ये। म्हणजे तो GR रद्द झाल्यानंतर यांनी ठराव केला यांचा। म्हणजे किती आता कसं आहे, जास्त शिकलेले माणसं आहेत त्यांच्याबद्दल मी बरं वाईट बोलणं बरं नाही। त्याच्यामुळे म्हणजे ठराव रद्द झाल्यानंतर 4 महिन्यांनी यांनी याचा जाधव सरांचा ठराव केलेला आहे। म्हणजे आणि आजपर्यंत त्या ठरावाला शिक्षणाधिकारी यांनी कल्पना चव्हाण मॅडम यांनी परवानगी दिलेली नाही किंवा पदोन्नतीला मान्यता दिलेली नव्हती। त्यासाठी या दोघांना आपल्या सोळंके मॅडम आणि जाधव सर यांना आणि अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांना कल्पना मॅडम यांनी चौकशीसाठी बोलवले। त्यांनी चौकशी करून तो सर्व निर्णय रद्द करून नवीन GR नुसार, म्हणजे नवीन GR हा आलेला आहे आपला 28 जानेवारी 24ला नवीन GR आलेला आहे। त्या GR प्रमाणे मुख्याध्यापक व अध्यक्ष यांच्या सहीने ज्येष्ठता यादी पाठवावी असं त्यामध्ये म्हटलेलं आहे। आता नवीन जो GR आलेला आहे त्या GR मध्ये मी GR हा व्हॉट्सअपवरती सुद्धा टाकलेला आहे आणि त्याच्यात 8 व 9 पानावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्या स्पष्टीकरणामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की DEd हा शिक्षक याला ग्रेड मिळू शकते, म्हणजे BAचं स्केल मिळू शकतं, परंतु तो अपग्रेड होऊ शकत नाही किंवा त्याला बढती मिळू शकत
प्रमोशन होऊ शकत नाही, हे त्या स्पष्टीकरणामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि हे या GRचा लोकांना सांगून दुरुपयोग करतायत किंवा त्या GRनुसार सुद्धा हे त्याच्यात बसतात. त्याच्यामुळे हे म्हणणं त्यांचं खोटं आहे. तसंच खोटं म्हणण्यापेक्षा बरोबर नाही. तसंच हा जो GR आलेला आहे तो SSC DED आपले जे जाधव सर आहेत यांनी SSC DED हे 89 साली ते आपल्याकडे लागलेले होते, DEDच्याच बेसवर लागलेले होते. त्यांचं BA झालेलं आहे 98ला. शाळेने त्यांना पदवी म्हणजे आपलं पदवीचं जे स्केल आहे ते लागू केलं 1999ला. 1999ला यांना BAचं स्केल लागू केलेलं आहे संस्थेने. संस्थेने कारण ते BA झाल्यामुळे त्यांना ते स्केल देण्यात यावं असं शासनाचं म्हणणं होतं. स्केल लागू केलेलं आहे. तसंच मॅडमची जी नियुक्ती झालेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा मॅडमची जी नियुक्ती झालेली आहे ती 4/1/99ला झालेली आहे. BA BEd स्केलवरती 4/1/99ला मॅडमची नियुक्ती झालेली आहे. आणि यांना जे वेतन दिलेलं आहे ते 1/9/99ला. जर समजा तसंही म्हटलं तरी सुद्धा BA BEd मॅडम ह्या त्याच्यापेक्षा सिनियरच आहेत. त्या दृष्टीने सुद्धा म्हणजे कोणत्याही अँगलने जाधव सर या नियमात बसत नाही. आणि यांनी हे त्याच्या बसवावं म्हणून त्यांनी हे केलेलं म्हणजे सरांना वगैरे आणि मॅडमला ते त्रास देत आहेत, मुख्याध्यापकांना त्रास देत आहेत. 1/9/99ला वेतन श्रेणी दिलेली आहे मॅडमला BA BEdची. याला 4/1ला मॅडमला दिलेली आहे आणि 1/9/99ला BAचं स्केल यांना बसवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीनेही घेतलं तरी सुद्धा 4-5 महिने अगोदर मॅडम आहेत. आणि नियम हा आहे, नियम मी टाकलेले आहे तुम्हाला GR परिपत्र. BEd झाल्याशिवाय त्यांना पर्यवेक्षकपदी नेमता येणार नाही असं हा GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आणि त्यामुळे ते आणि त्याच्यात एक आहे की यांनी 5 वर्षाच्या आत BEd करायला पाहिजे. जेव्हा त्यांना BAची स्केल दिलाय ना त्याच्यानंतर त्यांनी 5 वर्षाच्या आत BEd करावं असं शासनाचा नियम आहे. त्यांनी काही केलेलं ते पण केलेलं नाही. 28/1/25च्या GR नुसार ते DED शिक्षक आहेत, ते क वर्गात येत नाही. आणि ह्या पद्धतीने यांनी जे चुकीचं काम केलेलं होतं GR रद्द झाल्यानंतर कुवल मॅडमनी तो GR शासनाने GR आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र पाठवलंय आपल्या मुख्याध्यापक यांच्याकडे सुद्धा आणि मुख्याध्यापकांनी अध्यक्षांकडे सुद्धा ते पत्र दिलेलं आहे की तो GR रद्द झालेला होता. GR रद्द झाल्यानंतर सुद्धा त्यांनी 4 महिन्यानंतर त्याचं ठराव केलेला आहे. आणि त्या ठरावानुसार ते आजही म्हणतायत की तो ठराव योग्य आहे. त्या ठरावानुसार यांनाच अपग्रेड करावं असं यांचं म्हणणं आहे. परंतु मुख्याध्यापकांना शासनाचे नियमावली आहे, शासनाचा आदेश त्यांना पाळावा लागतो. आणि त्या आदेशानुसार त्यांनी त्यांना पत्र लिहिलेलं आहे की मी वाटल्यास आपण दोघांच्या बाबतीत संबंधित मुख्याध्यापक यांनी अध्यक्ष यांना पत्र दिलं की हा जो वाद आहे BA BEd आणि DEDचा जर आपण बसून होत नसेल तर आपण त्यांचं मत मागू. शिक्षणाधिकारी यांच्याकडे एक पत्र लिहायचं की असे आहे, याच्यात कोण पात्र होईल ते तुम्ही सांगावं. त्या मॅडमनी जे सांगितलं त्या शिक्षकाचं काम होईल. कारण मॅडम तर शासनाच्या नियमानुसार चालणारे आहेत ना. त्या हिशोबाने यांनी सांगितलं, त्यांना पत्र पण दिलंय. मुख्याध्यापकांनी अध्यक्ष यांना पत्र दिलं की हा जो वाद आहे हा वाद कारण मला शासनाचा नियम पाळावा लागेल. तुम्ही म्हणता याला पदोन्नती द्या, प्रमोशन द्या, तर मी ते देऊ शकत नाही. किंवा ते दिलं तर माझ्यावर उलट शासनाकडून कारवाई होऊ शकते. कारण हे दोघंही कोर्टात जाऊ शकतात आणि त्यावेळेला मला अडचणीचं होईल. म्हणून आपण असं करू किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे एक पत्र पाठवू. दोघं आहेत, दोघांच्या बद्दल कोण सिनियर आहे याचं तुम्ही खुलासा करावा जेणेकरून आम्हाला त्याचं प्रमोशन करता येईल. हे सगळं
सांगितल्यानंतर सुद्धा हे राजकारण करतात, कारण हे जास्त शिकलेले लोक आहेत, आपण गरीब लोक आहेत. त्यांना वाटतं की आपण काही बांधू शकत नाही किंवा बांधलो तरी आपलं काही चालणार नाही. यांनी पत्र दिलं तर चालतं. त्यांनी एवढं दडपण आणलेलं होतं पोलीस स्टेशनवरती. यांनी पत्र देता बरोबर मॅडमला शाळेत मुलांना शिकवत असताना मॅडमला पिंपळगाव पोलीस स्टेशनला हजर व्हावं लागलं. आणि त्यावेळेला आषाढी एकादशीच्या निमित्त घेण्यात आलेली शांतता कमिटीची मीटिंग पण चालू होती आणि त्या मीटिंगमध्ये सगळे जे होते त्यांना हा विषय सगळा माहीत आहे. आणि तरी सुद्धा यांनी सांगितलं त्या साहेबांना की नाही आम्ही तर बोलवलंच नाही. मग आम्ही त्यांना खरं खोटं करून दिलं, पुरावा दिले, बोलवलं होतं. त्या ज्या अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं त्यांनी सुद्धा सांगितलं की हो मी फोन करून त्यांना बोलवलं होतं, कारण तू पत्र यांनी दिलेलं होतं. आणि मॅडमचं पत्र ते घेत नव्हते. म्हटलं यांचं जसं पत्र घेतलं तसं तुम्ही मॅडमचं पण तक्रार घ्या. मॅडमची मग त्यांनी तक्रार घेतली. यांचं जे म्हणणं होतं की समज दिली ते चुकीचं आहे. त्यांनी त्याच्यावर सही केलेली नाही समजवर किंवा समज दिलेली नाही. त्यांनी उलट तक्रार दिलेली आहे या संबंधितांविरुद्ध. लवकरच त्याची चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई ते पोलीस स्टेशन मार्फत त्यांच्यावरती होऊ शकते.